पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सईमान् लोकान् न हन्ति न निबध्यते। हा 17वा श्लोक आहे। या श्लोकामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो काही पालट होत असतो तो सांगितलेला आहे। परमार्थात बदलतं काय, तर सगळ्यात महत्त्वाचं इथे भाव बदलतो। इथंही दाखवलं की जो कर्मकर्तेपणा होता त्या कर्तेपणाचा अहंकार आता उरलाच नाही। यापासून ही बुद्धी कशी आहे तर शुद्ध झालेली। त्या बुद्धीच्या ठिकाणी कर्माचं कर्तृत्व नाही, कर्मफलाच्या भोगाची इच्छा नाही, त्यापासून दूर राहिली। असा जो आता पुन्हा किती कर्म केली तरी कशातही लिप्त होत नाही, असा जो महापुरुष आहे, असा जो महात्मा आहे, त्याच्या हातून ह्या त्रैलोक्याचा जरी घात झाला असं होत नाही, पण झाला तरी त्याला त्या मारल्याचं पाप लागत नाही। वास्तविकता असं नाही होत, पण जरी झाला, कारण कर्तेपणाच नाही ना, कर्तेपणा नसेल तर पाप त्या ठिकाणी येणार नाही। तरी अविद्येची या निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो। आता याच्यामध्ये माऊलींनी काय केलं की सगळ्या प्रकार दाखवला की आपलं मूळ कुठून चुकलेलं आहे, कुठं शोधावं लागेल। शोधलं म्हणजे मुळाची दुरुस्ती झाली तर सगळी दुरुस्ती होईल। कुठं झालं आहे असं, तर हे जी काय अविद्येतली निद्रा आहे आपल्याला, अविद्येच्या ठिकाणी आपण झोपी गेलो आहे। कारण नाही, दुसऱ्या अध्यायात हे सांगितलं की तुम्ही आम्ही जिथं जागेत ना तिथं साधू संत झोपलेले आहेत, आणि जिथं साधू संत जागे झाले तिथं आपण काय आहे, झोपलेलोच आहोत। कारण काय आहे, तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात की होई बा जागा, होई बा जागा, वाऊगा कागा शिनशील। तू जागा झाला नाही म्हणून तो निष्कारण काहीतरी करतो, तुला त्याचा शीन आहे। त्यापेक्षा जागा हो। जागा म्हणजे कशातनं जागं व्हावं, अविद्येतनं जागं व्हावं। अविद्येची झोप जी आहे त्या अविद्येच्या झोपेने काय केलं तर हे सगळं विश्व सत्य असं आम्हाला स्वप्न निर्माण केलं। स्वप्नात कसं आपण जे जे बघतो ते सत्य वाटतं, मग आपल्या ओळखीचं असो किंवा नसो, जे आहे ते सत्य असं जे वाटत जातं तसंच इथं झालं आहे। हे विश्वाला पाहता पाहता विश्वाच्या व्यवहाराशी संबंध करताना सत्य झालं, आणि तोच प्रकार केला म्हणजे त्याला म्हणतात धांदा। धंदा काय असतो तर तेच करायचं असतं। मनुष्याला काय म्हणतात की तुम्हाला तेवढाच धंदा आहे असं म्हणत असतात, म्हणजे तेच करायचं, सतत तेच करणं हा एक काय आहे त्याचा व्यासंग झाला म्हणजे धंदा आहे। तसं विश्वातून हे सगळं जे काही आहे त्याला सत्यत्व देऊन त्याच्याशी व्यवहार करणं हा झाला धंदा। पण हे विश्व कुठं आठवलं आहे तर अविद्येच्या झोपेमध्ये निर्माण झालेल्या स्वप्नात, आणि त्याच्यात तो केव्हापासून हे आता काही सांगता येत नाही। कारण जे काही आहे आज आपण विश्वातल्या अनेक पदार्थाला हे असं आहे, हे तसं आहे, ते असं आहे, आपल्या अनुकूलतेप्रमाणे त्याला सत्य आणि असत्य म्हणतो। जे नको असेल त्याला असत्यत्व देतो खरं। इतर प्राणी
इतर प्राणी तेच करतात. त्यांना जे अनुकूल आहे, जे पाहिजे त्याला सत्यत्वच देतात. ते त्यांच्या ठिकाणी तोच विचार असतो. एखादं वाळलेली गवताची पेंडी आणि एखादे ओली गवताची पेंडी अशी ह्या अंतरावर ठेवली, इकडं ठेवली वाळलेली पेंडी, तिकडं ठेवली हिरवीगार अशी काही गवत म्हणा, काय असेल ते गाई गुरांचं खाद्य ते ठेवलं, तर दावं सोडल्या गाय कोणीकडे जाईल अगोदर? ते काय वाळल्या वैरणीकडे जाणार नाही, हिरवं दिसतंय तिकडं जाणार. म्हणजे त्यालासुद्धा ती बुद्धी आहे ना, यातलं हे नको हे चांगलं म्हणण्याची. आपण घरातनं गाईला जर काही खुराक खाऊ घालत असेल तर आत घरात पाटी वाजली तरी गाय ही उड्या मारते किंवा हिसके घेते. तेवढा आवाज सुद्धा ते लक्षात आहे की आपल्याला आता खायला मिळतं आहे. हे सगळ्याच प्राण्याच्या ठिकाणी. म्हणून कुठेही कोणत्याही जरी योनीत आपण असलो तो भोगीत होता प्रबुद्धा, हा त्याच्यातच गुंतलेला होता. म्हणून त्याला जे काही हे सगळं सत्य वाटत होतं ते अनादिकालापासून आहे. कधीपासून सुरुवात झाली हे नाही सांगता येत. जसं बियापासून झाड होतं, मग झाडाचंच बियाणं तयार होतं, पुन्हा झाड होतं, पुन्हा झाडाचंच बियाणं. म्हणजे पहिलं काय होतं? पहिलं झाड होतं का पहिलं बी होतं? म्हणजे हे नाही सांगता येत. कारण झाड होतं म्हणावं तर कुठून कसं आलं? बियाशिवाय कसं येईल? बी म्हणावं तर झाड नव्हतं काय, कसं आलं बी? हे उत्तरच जशी सापडत नाहीत, ज्याची उत्तरं सापडत नाहीत त्याला म्हणायचं अनादी. कधीपासून झालं काही सांगता येत नाही. तसं हे अनादी आहे. तो महावाक्याचेनी नावे, गुरुकृपेचेनी थावे, माता हातू ठेविला नव्हे, थापटीला जैसा. आता इथं त्याचं हे अविद्येतलं झोप, अविद्येतलं स्वप्न, स्वप्नातलं सत्य वाटणं, ह्यातनं जाग करणारे कोण असतात? कसे जागे करतात ते सांगतात. कोणी जाग केलं तर श्रीगुरूच्या कृपेनं जाग केलं. हा जो काही त्याच्यातच आहे त्याला काय केलं की त्याच्यातनं बाहेर काढण्याकरता त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या नावाने हाक मारली. कोणाच्याही ठिकाणी जे परमात्म्याचं खरं स्वरूप आहे ते त्याचं जे मुख्य लक्षण त्यांनी निर्माण केलेलं जे काय असेल ते असेल. म्हणजे त्याला त्याचं जे नाव ठेवलं आहे ते नाव, त्याच्यावर जे टोपण नाव काय असतील ते असतील. एकापुढे एक कितीही असे काय वाढत जाईल, पण मुख्य नावाला तो विसरत नाही. मुख्य नाव त्याचं जे असतंच, मग त्याच्यापेक्षासुद्धा देहाच्याही आत जे आहे ते आपलं मुख्य नाव आहे. मग तेच संत महात्मे जाणतात. म्हणून त्या मुख्य नावानं तू ब्रह्म आहेस म्हणून त्याला सांगितलं की तू ब्रह्म आहेस. या ब्रह्म नावाने त्याला हाक मारली. ब्रह्म नावाने हाक मारल्यामुळं त्याच्या ठिकाणी लगे ओ कुठलं आले, कारण त्याला हे कुठं माहीत आहे, ह्या आवाजाचं ह्या अक्षराची सुद्धा ओळख नाही. म्हणून नुसतं नाही, थापटीला जायचा. त्याला काय केलं, जाग करण्याकरता जसं हलवतेत थापटतेत तसं त्याला त्याच्यातनं त्या नावाने हाक मारत थापटलं. एरवीसुद्धा पहा, आपण गाढ झोपीत असू द्या, पण आपल्या नावाने हाक मारली तर आपण उठतोच. म्हणजे त्या झोपरूपी अज्ञानामध्ये आमचं जे काय हाका मारणं आहे बाहेरच्या माणसाचं ते गेलं का नाही आत, तेव्हा त्या अज्ञानातूनच त्यांनी त्या नावाने त्यात शिरकाव केला. पण हे तूल अज्ञान आहे आणि श्रीगुरू जे जाग करतात ते मूल अज्ञान आहे. मूल अज्ञान ह्यात आहे. तूल अज्ञान म्हणजे स्वप्न आणि जागृती ह्यात आहे. कोणताही कसाही असू द्या, ग्रंथ न वाचणारा, न ऐकणारा, कधीही कुठेही नाम न घेणारा, त्यालासुद्धा कळतं ना स्वप्न खोटं असतं, स्वप्न खरं असतं हे असं तो सुद्धा म्हणत नाही. स्वप्न खोटं असतं त्यालाही कळतं. मग ही एक अवस्था आहे की तुम्हाला मिथ्या कळतं, तशी ती पण अवस्था आहे की तिथंसुद्धा मिथ्यत्वच आहे. पण झालं काय की त्या ठिकाणी मूळ स्वरूपाची हाक आल्याशिवाय जाग करता येत नाही. तेव्हा ह्या मूळ अविद्येत जातात श्री गुरुचे शब्द. अविद्येच्या पलीकडे जे स्वरूप आहे त्याचं नाव आहे ब्रह्म.
ब्रह्मानंतर अविद्या आणि मग आमचं सगळ्याचं काय असेल ते उभा राहिलेला मीपणानं निर्माण केलेला संसार आणि त्या संसारातलं माझं हे पुढे. त्याच्या अगोदर काय होतं? त्याच्या अगोदर काहीच नाही. मग सगळं जे मूळ स्थान आहे त्या मूळ स्थानाच्या ठिकाणी हाक आली की तिथून जागृती निर्माण होती. हे काय आहे की दाखवलं त्यांनी संगती की महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचे थावे माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जैसा. हे एका वाक्यात एका शब्दात झालं असं नका. ते महावाक्य आमच्या ठिकाणी रूढ व्हायला कितीतरी दिवस श्रीगुरू हाकच मारत होते. आमच्या जे काय आहे महावाक्याने हाक मारत होते आणि आम्ही दुर्लक्ष करत होतो. कारण हे नाव आपलं कुठलं आहे, कोणाला तरी हाक मारतात असं समजून दुर्लक्ष करत होतो. पण त्याच्यातूनच श्रीगुरू सांगायचे, अरे तुला हाक मारतोय, दुसरं कोणाला नाही, तुलाच बोलवतोय मी. अशा तऱ्हेनं जेव्हा आम्हाला ते संस्कार झाले, ते सतत म्हणत गेल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं एवढं म्हणतात तर आपण ब्रह्म नसेल कशावरून, आपण सुद्धा ब्रह्मच असलं पाहिजे. अशी जी काय आहे एखाद्या गोष्टीचा संस्कार होत. काय असतं, एक दृष्टांत म्हणून सांगायचा की शाळा असायची, मराठी शाळा. आणि त्या मराठी शाळेत काय असायचं, शाळेच्या वर्गाला कुलपं लावली की किल्ल्या गुरुजीजवळ असायच्या, पण कुलपं लावायची मुलांनी आणि गुरुजीजवळ किल्ली द्यायची. शेवटी काय आहे की मुलांनी घरी जायचं आणि गुरुजी किल्ली द्या म्हणायचं. किल्ली घेऊन यायचं, वर्ग उघडायचा, झाडझूड करायची आणि मग गुरुजींनी यायचं. पण त्याच्यात काही पोरं असेच होते. त्या पोरांनी सांगितलं, गड्या सगळ्यांनी मिळून आज ठरवायचं आज शाळाच होऊ द्यायची नाही. म्हणलं कसं काय? तमा मी सांगतो तसं करा. मग काय केलं, एका पोराला त्या जे काय होतं पोरगं युक्तिबाज, त्यांनी त्याला कानात सांगितलं. झालं, एक पोरगं गेलं, गुरुजी किल्ली द्या. गुरुजींनी बघ हिधर म्हणलं, गुरुजी चेहरा का सुकला आहे? ते म्हणले काय नाही, जा. दुसरं पोरगं म्हणला किल्ली नेली की. गुरुजी चेहऱ्याला काय झालं, तुम्हाला बरं नाही काय? झालं. पुन्हा तिसरं आलं, गुरुजी किल्ली, अरे नेली की, तुम्हाला बरं नाही काय गुरुजी, डोकं दुखतंय का तुमचं? आता 10 पोरं असे म्हणले की गुरुजीला खरंच डोकं दुखल्यासारखं वाटायला लागलं. गुरुजी अंथरुणावर झोपले. शाळा त्या दिवशी राहिली. 4 दिवसानं पोरानं सुट्टी झाली. म्हणले आज शाळा भरवायची. आणि एक पोरगं गेलं, म्हणले गुरुजी आज बरं आहे काय, जरा चेहरा चांगला दिसतोय की. दुसरं पोरं, म्हणजे हे काय झालं, पुन्हा ते संस्कार केले आणि त्या संस्कारानं त्याच प्रकारची भावना निर्माण झाली. तशी इथं जे काय आहे हे परत आहे संस्कार. एका नावाने हाक मारली असं नाही. श्रीगुरू थकतात. त्यांना काय आहे की किती करू असं वाटतं, पण ते कंटाळत नाहीत. कारण काय, अव्याहत आहे आणि असं करावंच लागतं. एका शिष्याची आणि एका गुरुची भेट झाली म्हणजे एका बैठकीत सगळं होतं असं नाही. आयुष्यभर त्या शिष्याला गुरुजवळच यावं लागतं आणि गुरुला शिष्य सांभाळावंच लागतं. कानावचनाची भेटी सरशीची पै किरीटी वस्तू होऊनी उटी कवणी ऐकू. इतका शुद्ध शिष्य कुठं भेटायचा? सगळं त्याचं निवारण झालं आणि आता फक्त त्याला ब्रह्म म्हणूस तर ते ब्रह्मच झाला नाही ना होत. तसं पुन्हा त्याला आता जे आळसाने घाळ पडतात, करता थांबतात, त्यांना पुन्हा ह्याच्यात आणणं म्हणजे थापटणं म्हणजे काय, अरे कर रे, अरे नको घाळ पडू, कर रे, असं श्रीगुरूंनी परत शेवटी कसं असतं हे म्हणतो, जाऊ द्या, हे 10 वेळा म्हणतात तर करू तरी की एकदाचं. सारखं ह्यांचं कुठं म्हणून घ्यायचं. तो करतो आणि पुन्हा त्याची संगती लागते. हे जी काही क्रिया दाखवली माऊलींनी इथं एका ओवीत, पण ही क्रिया सतत होत असते. या आपल्या कोणालाही झालं, जो परमार्थ करणार आहे त्याला परत झोप लागत असते. म्हणजे नकारभाव निर्माण होतो आणि परत सद्गुरू आपल्याला जागे करत असतात. परत त्या ठिकाणी. म्हणून मज निरंतर जागविती, की काय केलं श्रीगुरूंनी, निरंतर जागविते, परत मला जाग करतात. तैसी विश्वस्वप्नेसी माया नीद सांडोनी धनंजया सहसा चैला द्वयानंदपणे जो.
आता जसं 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 श्रीगुरूंनी दिलेलं बोधवाक्य अंतःकरणात जिरत गेलं, अंतःकरणानं त्याच भावनेशी एकरूपता धारण केली, तसं तसं हे विश्वरूपी स्वप्न ही म्हणजे माया आहे हे लक्षात येऊ लागलं. कोणती गोष्ट करत असताना आता तो खेळ करणारा एक मनुष्य असतो आणि तो सांगतो, हे बघा माझ्या मुठीत माती, आणि असं तसं काहीतरी म्हणतो की त्याच्या मुठीत लगे रुपया निघतो. मग आता पाहणाऱ्याला वाटतं काय आश्चर्य, आता आपल्यासमोर तर त्याने माती घेतली होती आणि लगेच थोड्या वेळात त्याच्या हातात रुपया कसं काय आला. आता जर मुठभर माती घेऊन त्याला रुपया करता येत असला तर कशाला हिंडला असता. गावोगावी खेळ करत हिंडतो, ही माया आहे. तो जसा कसा कुठं रुपया ठेवला आणि कधी तो तुमच्या पुढं आणून दाखवला कळू देत नाही, तशी ही विश्वस्वप्नाची माया आता त्याच्याजवळनं दूर झाली आणि निदसांडोनी धनंजया, त्यांनी झोप सोडून दिली. आणि मग मात्र जे काही त्याचं आता खरं जागं होणं आहे ते कुठं झालं, अद्वयानंदपणे जो अद्वयाच्या ठिकाणी जागा झाला. हे खरी जागृती. आपण आत्तापर्यंत ज्याला जागृती म्हणतो ते अवस्थेतली, स्वप्न काय, सुषुप्ती काय, जागृती काय, हे फेरपालट कायमच राहणार आहेत. आपण जागे झालो जागृतीतले म्हणजे कायमचेच जागेत असं नाही, परत झोपणार आहेत, परत जागे होणार आहेत. पण इथे एकदा परमार्थातली जागृती झाली की जागेत परत झोप यायला येत नाही असं नाही, पण तो डुकला लगेच काढून टाकणे इतकी आपल्या ठिकाणी सावधता निर्माण होते. तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर, हारपती का चंद्रकर फाकता जैसे. आता त्याला उदाहरण दिले की दुपारचं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये रखरखीत अशा जमिनीवर उन्हाच्या झळाया चालल्या म्हणजे मृगजळ असल्यासारखं वाटतं. मृगजळ शब्द का झाला, मृगाला ते जळ वाटतं म्हणून, हरणाला ते जळ वाटतं म्हणून. पण म्हणले चंद्र उगवल्यावर काय, रात्रीचा चंद्र, कारण हे होत असतं ते अतिउष्णतेतच. चंद्राची उष्णता कुठे, चंद्राचं फक्त चांद नाही. त्यावेळेस असं मृगजळ सगळं कुठं जातं तर निघून जातं. का बाळत्व निघोनी जाये, तई बागुल नाही त्राये, पै जळालिया इंधन न होये रंधन जेवी. आता त्याला उदाहरण दिलं की एखादं लहान बाळ आहे आणि ते रडत असलं म्हणजे मग कुणीतरी मोठा माणूस काय करतो, बघ रड नको, त्या खोलीत बागुल बॉय, आणि मग आला म्हणजे तुला गिळून टाकेल. मग हे पोरगं घाबरत नाही, घाबरल्या रडायचं थांबतं. आता काय करायचं आहे, त्याला भीती ना, पण ते हळूहळू करत मोठं झालं की आता चांगलं मोठं झालं, आणि जो त्याला भीती दाखवायचा तो एक दिवशी गाठ पडला, म्हणलं बघ तिथं बागुल बॉय, म्हणलं माहिती आहे मला, मी जाऊन येत असतो खोलीत. आता उरल का त्याला भय, कारण त्याच्या दृष्टीने बागुल हा खोटा झाला. खोट्या बागुलाला भ्यायचं आहे काय असं त्याला वाटू लागलं. तसंच दाखवलं की एखादा विस्तव पेटला, काय लाकडं असेल म्हणा काय असेल, आणि संपला, पुन्हा विजून गेला. आता त्यात विस्तवात गरमपणासुद्धा राहिला नाही, आणि मग हे स्वयंपाक करायचा का म्हणायला लागले. मग घेतली स्वयंपाक, आता सगळा विस्तू विजून गेल्यावर स्वयंपाक कसा व्हायचा. नाना चेवो आलिया पाठी, तई स्वप्न न दिसे दिठी, तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया. एकंदरीत काय आहे की मनुष्य जोपर्यंत झोपीत आहे त्या झोपीच्या पोटात स्वप्न असतं. जो एकदा जागा झाल्यावर नाही, एक मनुष्य झोपलेला आणि स्वप्न पडत होत त्याला, काहीतरी तो स्वप्नात पाहत होता. घरातल्या माणसाने त्याला हाका मारून उठवलं, अति झालं जागा झाल्यावर चिडला त्यांच्यावर, का उठवलं मला. म्हणले तुमच्या मागे हे काम आहे, पण माझं स्वप्न गेलं की वाया. मी स्वप्नात मला काय काय मिळत होतं आणि तुम्ही उठवलं मला. म्हणजे आता तो जरी पुन्हा झोपला तरी परत ते स्वप्न पडलं असं त्याच्या हातात नाही. तेव्हा ते जसं निघून जातं, तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया. त्याप्रमाणे नुसता अहंकार गेला असं नाही, अहंताही गेली आणि ममताही गेली.
जिथं अहंकार नाहीसा होतो तिथं ममत्व राहत नाही. हे माझं कधी मीपणा जागा असला तर, मीपणाच नसेल तर माझं म्हणायचं काहीच नाही. मीपणाही संपला आणि माझेपणाही संपला. असं कधी झालं तर त्याच्या ठिकाणी अगोदरच्या असलेल्या अविद्येतली निद्रा आणि त्यात असलेलं स्वप्न सगळं निघून गेलं. मग सूर्यो अंधारा लागी, रिघो का भलते सुरंगी, परितो तयाचा भागी नाहीची जैसा. आता काय आहे की असा एक प्रकार दाखवला. असं कधी कुठं होईल का? पण माऊलीने आपला दृष्टांत मांडला आहे की सूर्य म्हणला, अंधार म्हणता कधी मी बघितलंच नाही. म्हणला कुठं असतो अंधार, कसला असतो अंधार? सूर्य लागला विचारायला. एकाने सांगितलं चला म्हणलं तुम्हाला नसलं तर आमच्या बळदात आहे, बरेच दिवस आहे म्हणलं आम्ही त्याला झाकण लावून ठेवलेले, उघडतो तुम्ही बघा त्यात अंधार दिसेल. आता सूर्य आत शिरायला लागला तर अंधार कुठं उरायचा? म्हणून सूर्य जिथं जाईल त्याच्या वाट्याला अंधार कधी यायचाच नाही. त्याच्यासमोर अंधार टिकल कसा? प्रकाशापुढं अंधार कसा येईल? तैसा आत्मत्वे वेष्टिला होये, तो जया तया दृश्याते पाहे, ते दृष्ट द्रष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरूप. आता एकदा आपल्या ठिकाणी आत्मदृष्टी तयार झाली की मग जिथं काय ज्ञानदेव म्हणे, संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. एकदा संगती लागली संताची म्हणजे सगळीकडे हरीचं हे दिसतं. आणि तो कसा? तर आत्मतत्वी. तसं आत्मतत्व एकदा उघडं झालं की काही दिसू द्या, मग जे दृश्य दिसतं ते द्रष्टेपणात म्हणजे पाहणाराही आत्मा आहे आणि समोरचाही आत्मा आहे. एक झालं तिथं दुसरं काही उरत नाही. जैसा वन्नी जया लागे, ते वन्नीची झाली अंगे, दाह्य दाहक विभागे सांडी जे येते. तसंच एकदा का अग्नी सगळीकडं त्याने काय पेट घेतला आणि होतं ते लाकूड सगळं पेटलं. आता काही जरी झालं तरी हे लाकूड त्याचं कोळशे दिसतील. इकडे एखादा पडला आहे, तिकडे एखादा आहे, कारण जशी लाकडं त्यात घातली तसे त्याचे कोळशे पडले. पण कोणीतरी कल्पना केली की ह्या कोळशाला त्या कोळसा पोळत असेल का, ह्या कोळसा या कोळशाला पोळत असेल का? तर दोघंही एकाच गुणधर्माचे झाल्यावर एकमेकाला कसं पोळल? तैसा कर्माकारा दुझेया, तो करतेपणाचा आत्मयाल, अवला हो ये ते गेलिया काही बाही उरे. एकंदरीत हे जे काही असणारा करतेपणा होता, दुजेपणा होता, हे सगळं आत्मज्ञान झाल्यानंतर निघून जातं. आत्मज्ञान जिथं झालं तिथं असल्या काहीही प्रकार उरत नाहीत. मग तिथं जे काही अगोदरचा करतेपणा हा जो काही होता तो आरोपही निघून गेला. आणि काय उरलं? आता माऊलीचा हा एक शब्द आहे, काही बाही जे उरे. म्हणजे ज्याच्याबद्दल काही सांगता येत नाही त्याला काही बाही म्हणतात. आपल्याला काही कळत नाही ह्याचं नाव काय, ह्याला काय म्हणतात, मग त्याला काही बाई आहे असं जसं म्हणावं तसं उत्तर दिलं. तिये आत्मस्थितीचा जो राहो, मग तो देही ये जाणेल ठावो, काय प्रलांबूचा उन्ना हो ओघुमानी. एकंदरीत एकदा आत्मस्थिती प्राप्त झाली की मग त्याच्या ठिकाणी या देहाचे जे काही देहभाव होता तो राहिला नाही. देहच पडला असं नाही, पण देहभाव उरला नाही. देह असूनसुद्धा देहाच्या जाणीवा, देहाचे जे काय उर्मित या त्याच्या ठिकाणी राहिलेलं नाहीत. मग जसं प्रलयकाल आला मग इतकं पाणीच पाणी होतं सगळीकडं, मग पाण्यात पुन्हा ओघ कुठं राहिला? नदी होती तेव्हा मधलं धार होती त्याला ओघ होता. आता इथं ओघ मानायला काय, सगळीकडे पाणीच पाणी झालं. तैसी ते पूर्ण अहंता,
काई देहपणे पांडुसुता आवरे काई सविता बिंबे धरिला. तेव्हा एकंदरीत सगळे शरीरातली अहंता निघून गेली की देह असेल, पण देह काय अहंतेला धरून ठेवणार आहे काय? याच्या ज्ञानानं एकदा अहंता निघून गेली की देह असूनसुद्धा देहाला तिला धारण करता येत नाही, देह तिला धरू शकत नाही. तसं त्याने उदाहरण दिले की जसं सूर्याचं प्रतिबिंब पडले कुठं पाण्यामध्ये आणि त्याला धरायला गेला, त्याला धरल्यावर म्हणला सूर्य धरलाच जाईल की मग, आणि ते कसं हाताशी येईल? हे मुख्य बिंबही कुठं राहिलं दूर आणि प्रतिबिंबसुद्धा हाताला येणार नाही. जितकं पाण्यात हात घालशील तितकं पाणीच हललं इकडं तिकडं. त्याच्यामुळं बिंब हाताशी कसं येईल ते? पै मथोनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे तरी ते अलिप्तपणे सिंपे तेणे शिकाई. त्याच सगळ्या उदाहरणामध्ये असं सांगितलं की एकदा सगळं दही हलवलं की ताक आणि लोणी हे दोन वेगळं निघतं, आणि मग वर आलेलं लोणी एकदा हाताने चांगलं गोळा करून गोळा त्याचा तयार झाला की त्याच ताकात टाकलं तरी पुन्हा ताकाशी एकरूप होत नाही. थोडा वेळ राहू द्या, तासभर राहू द्या, ते ताकात वरती राहील पण ताकाशी एकरूप होणार नाही. पुन्हा घेऊस तर तो तसा तसा गोळा आपल्याला बाहेर काढता येईल. त्याच्यात असूनसुद्धा त्याच्या ठिकाणी अलिप्तपणा प्राप्त होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.